नागपूर जिल्हा परिषदमध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सरांनी या संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 170 CCTV कॅमेरे लावले आहेत, ज्यामुळे पूर्णतः हे संपूर्ण कार्यालय आता CCTVच्या देखरेखीमध्ये आलेलं आहे। आपण सरांना विचारूया, सर याची गरज काय पडली आणि कोणकोणते विभाग एकंदर या कव्हरमध्ये आले? जसं की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद ही खूप मोठी आपली इमारत आहे। नवीन इमारत आणि मागील 2 इमारत अशा 3 एकूण इमारती आहेत आणि मागच्या महिन्यामध्ये जे काही गैरप्रकार आपल्या कानावरती आले होते त्यानंतर आपण त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे। परंतु प्रिकॉशनरी मेजर म्हणून आधी जे आमच्याकडे फक्त 60 CCTV कॅमेरे होते, प्लस त्यामध्ये जो स्टोरेज होता तो फक्त 1 ते 2 दिवसाचा स्टोरेज होता, तर आम्ही आता त्यामध्ये 110 कॅमेरे एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत आणि जवळपास 1 महिन्याचा आम्ही त्याच्यामध्ये स्टोरेज ठेवत आहोत, जेणेकरून जिल्हा परिषद परिसरामध्ये होणारी प्रत्येक गोष्टीची रेकॉर्ड आहे, प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड जो आहे तो आपल्याकडे राहील। जर आता ही स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, तर तुम्ही कशा प्रकारे मॉनिटरिंग करता? कोणकोणत्या विभागामध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये काय चाललं आहे? इथे मी आता प्रत्येक जवळपास 170 कॅमेरे लावलेले आहे आणि एक सुद्धा केबिन, एक सुद्धा पोर्च, गॅलरी काहीच सोडलेलं नाही आहे। आता तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती की प्रत्येक ठिकाणी कोण बसलेला आहे काय नाही हे आपल्याला दिसून येईल। आपण कुठला जरी कॅमेरा सुरू केला तरी त्यामध्ये आपल्याला दिसेल। आता हे मागचे जे हिडन स्पॉट्स आहेत ते सुद्धा आम्ही पूर्णपणे कव्हर केलेले आहे आणि मला माझ्या केबिनमध्ये बसून कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय सुरू आहे हे एका क्लिकवरती कळतं। यामध्ये भरपूर कॅमेरे जे आहेत ते आपले ऑडिओसुद्धा आहे, त्यामुळे जर मला वाटलंच की तिथे काय चर्चा सुरू आहे तर मी ते ऑडिओसुद्धा इथे ऐकू शकतो। बरं, सातत्याने जिल्हा परिषदेमध्ये चिरीमीचे प्रकार होतात अशी नेहमी चर्चा असते, आरोप होते। या घटनेने त्यावर आळा बसेल असं वाटतं तुम्हाला? आळा बसवण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच आहे आणि जरी कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी डायरेक्टली माझ्याकडे येऊन संपर्क साधावा, माझ्या मोबाईलवरती संपर्क करावा। आणि लाच घेणे हा गुन्हा आहेच, पण लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे, त्यामुळे अशी जर आपल्याला कुठे मागणी होत असेल तर तुम्ही या कार्यालयाशी संपर्क करावा किंवा ACB सोबत सुद्धा संपर्क केला तरी आमचा पूर्ण सहकार्य तुमच्या चौकशी प्रक्रियेमध्ये राहील। आणि माझ्यापर्यंत जर तक्रार आली तर मी त्यावरती 100% कारवाई करतो आणि जसंच आमच्याकडे तक्रारी येतात त्यावरती आम्ही कारवाई करत असतो। पण भरपूर वेळेस आमच्याकडे तक्रारीच येत नाही आणि अशा पद्धतीचा जेव्हा व्हिडिओ येतो त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे। विशेष करून वित्त विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणीपुरवठा असेल, हे सगळे विषय विभाग कव्हर झाले? हो, यामध्ये सर्व विभाग कव्हर झालेले आहेत आपले। जिथे जिथे बांधकाम विभाग आहे, वित्त विभाग आहे, पाणी पुरवठा आहे, शिक्षण विभाग आहे, तर प्रत्येक विभाग कव्हर झालेला आहे। 31 मार्च काल आपला संपला, पण ऑफिसमध्ये अजिबात कुठेच गर्दी झालेली नाही आहे, कारण की सर्व ठिकाणी कॅमेरे आहेत आणि सर्व आपले जे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे आहे किंवा ज्यांचे बिल्स पेंडिंग आहेत ते सुद्धा प्रॉपरली वेटिंग एरियामध्ये बसून 1 बाय 1 त्यांच्या फाईल्स काल क्लिअर झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच 170 कॅमेऱ्यामुळे जास्तीत जास्त लक्ष ठेवण्यामध्ये मदत होत आहे आणि यापुढे जर असा काही प्रकार आढळला तर आमच्याकडे याचा रेकॉर्ड पण असेल, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकू। आपण बघू शकतो की खरं तर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, कारण की सर्वसामान्याला जेव्हा शासकीय कार्यालयात यावं लागतं तेव्हा त्यांना मोठ्या त्रासाचा, अडचणीचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेस जर का वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या संपूर्ण प्रशासकीय कामकाजावर लक्ष राहिलं तर निश्चितच त्याचा खूप फायदा होईल। आणि म्हणूनच नागपूर जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाची जिल्हा परिषदमध्येच नाही तर सर्व क्षेत्रामध्ये याची चर्चा आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।